थेट जाऊयात पुण्यामधील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची अजित पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे। कसबा गणपतीच्या दर्शनापासून सुरुवात करून अजित पवार हे आज पुण्यामधल्या मानाच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत। थेट जाऊयात पुण्यामध्ये अजित पवार बोलतायत। आज पुण्याला एक वेगळं आगळं महत्व आहे। जसं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं तसं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे। आणि पुण्याचा गणेशोत्सव हा तर संपूर्ण जगामध्ये अतिशय सगळेजण त्याला मान देतात, त्याचा सन्मान करतात आणि ह्या गणेशोत्सवाची वाट देखील सगळेजण बघत असतात। आणि पुणेकरांनी देखील आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न सगळेच गणेश मंडळ आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, सगळे गणेश भक्त सगळेच करत असतात। ते खरोखरीच कौतुकास्पद आहे। मात्र काही झालं तरी मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीकडे पाहिलं जातं। शेवटी जी लोकमान्य टिळक साहेबांनी परंपरा सुरू केलेली आहे आणि पुढे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, ती अधिक लोकप्रिय होत चाललेली आहे। सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये हा आपला एक उत्सव आहे, आपला सर्वांचा आहे या भावनेतनं तिथं काम करत असतात आणि त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असतात। आणि जसा जसा एक एक दिवस पुढे जातो, आज जवळपास आता 7 तारखेला गणरायाचं आगमन झालंय, आज तारीख जवळपास 10 आहे आणि 4था दिवस आहे। 11 दिवस गणराय आपल्यामध्ये राहणार आहे आणि मग शेवटी आपण शेवटच्या 11व्या दिवशी त्याचं विसर्जन त्या ठिकाणी करणार आहे। पण मुंबईचाही गणपती खूप अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त येतात, सेलिब्रिटीज येतात, मोठे मोठे राजकीय नेतेगण त्याच्यामध्ये येतात आणि अनेकांना तिथं जाऊन दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असतं। म्हणूनच मी आज पुण्यामध्ये सुरुवात करत असताना कसबा हा मानाचा जो गणपती आहे, पहिला मान हा कसबाचा आहे, कसबा गणपतीचा आहे आणि म्हणून मी इथून सुरुवात केलेली आहे। मला जेवढं शक्य असेल तेवढ्या महत्वाच्या, सगळेच महत्वाचे गणपती आहे असं कुणी कृपा करून समजू नका की जर काही ठिकाणी मी जाऊ शकलो नाही तर मुद्दाम हा आमचा मानाचा नव्हता का। सगळेच मानाचे, सगळ्यांच्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे, आदर आहे आणि आम्ही सर्वांच्याच पुढे नतमस्तक होतो। पण मी गणरायाला ह्या निमित्तानं प्रार्थना करेन की सगळीकडे सुख, शांती, समाधान सगळ्यांना ह्याच्यातनं मिळो। यंदा पाऊसकाळ चांगला झाला परंतु काही ठिकाणी अति झाला आणि त्याचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्याही बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याही अडचणीतल्या शेतकऱ्याला कसं पुन्हा मूळ पदावर आणता येईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। पुन्हा एकदा तमाम पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नव्हे तर भारतातल्या जनतेला नव्हे तर जगातल्या सगळ्या गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो। गणेशोत्सवाच्या देखील हार्दिक शुभेच्छा। तुम्ही सगळ्यांसाठी काय काय मागितलं? निवडणुका आहेत आता विधानसभेच्या, तुमच्यासाठी तुमच्या मी तुम्हाला सांगू का, हे उगीच म्हणायला आम्ही पक्षाला हे मागितलं, आम्ही निवडणूक केलं, हे कुणाच्या माझ्या गणरायाच्या पण हातात नाहीये, ते आहे मतदारांच्या, ते बटन दाबायला जातील ना त्यांच्या हातात आहे। आपण उगीच म्हणत असतो मी साकडं घातलं, मी असं केलं, मी तसं केलं, परंतु जो जनतेचा विश्वास, जो उमेदवार संपादन करेल त्याला जनता निवडून देते, ही आजपर्यंतची परंपरा आहे। आणि तरी पण आपण गणरायाला, एक तर गणराय 10-11 दिवस येतात आणि पुन्हा त्यांना साकडं घालायचं आणि त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणायचं, हे काय मला बरोबर वाटत नाही। त्याकरता मी म्हणेन की सगळ्यांना सुख, शांती, समाधान मिळावं एवढी मात्र प्रार्थना मी गणराय। काल एक साकडं तुम्ही विमानतळावरती घातले अमित शहांना, अशी चर्चा आहे, बातम्या आल्या, काही नाही या बातम्या का तुम्ही दिवसभर प्रवास नव्हते? या बातम्यात काही तथ्य नाही। मी त्या दिवशी दिवसभर बारामतीमध्ये होतो, बारामतीला पण मी एक दिवस गेलेला होता अनेक गणेश मंडळांना भेटी द्यायचा, परंतु नंतर मला कळालं की आता
ते आज येत आहेत. मी तिथनं 6 वाजता निघालो, परंतु रात्री काही त्यांच्या पक्षाचीच मीटिंग उशिरापर्यंत चाललेली होती, त्यावर रात्री काही मला भेटता आलं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी मला सगळं त्यांचं कामकाज संपल्यानंतर ज्यावेळेस ते दिल्लीला निघाले होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेळ दिलेला होता. आम्ही अर्धा पाऊण तास बसलेलो होतो. ज्या चर्चा पॉलिटिकल करायच्या त्याही आम्ही केल्या. ज्या चर्चा राज्याच्या हिताच्या दृष्टीनं, मग कापूस असेल, सोयाबीन असेल, मी सकाळी त्याचा उल्लेख केला, कांदा असेल, ऊस असेल, हे जे भाव ठरवणं किंवा शेतकऱ्याला त्याच्यातनं कशी मदत करता येईल ते पाहणं, त्या सगळ्याची बारकाईनं चर्चा आमची त्या ठिकाणी झाली. काही बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवून द्या ह्या बाबतीत, किंवा आता मोठ्या प्रमाणावर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या मध्ये खूप पाऊस पडला, पिकं पाण्यामध्ये गेली, जमिनी खरडून गेल्या, वाहून गेल्या, प्रचंड काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे. सुदैवाने 100% जवळपास धरणं भरली. आपलं जायकवाडी पण भरलं, कोयना पण भरलं, उजनी पण भरली, ही मेजर गोसीखुर्द ही मेजर 4 धरणं आहेत ती पण भरली. परंतु इतर पण धरणं भरली. तुम्हालाही माहिती आहे की जायकवाडी कधी भरत नाही, परंतु यावेळेस भरलं. त्याच्यामुळे नगरवाले पण समाधानी आहेत, नाशिकवाले पण समाधानी आहेत, कारण ते पाण्याच्या वाटपामध्ये तो प्रश्न निर्माण होतो. तसा काही आता होणार नाही आणि अशा पद्धतीने आमची चर्चा झाली. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. बारामतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षाच्या बॅनरवरती फोटोवरती काळं ठीक आहे, आणि दोघांकडे असं वार माहिती चालायचं. इतक्या बारीक सारीक गोष्टी काय वर लक्ष द्यायचं कारण नाही. ऐका जरा, मला त्या दिवशी आता जसं मी इथं काही मंडळांना जातो तसं त्या दिवशी सगळीकडे जाऊ शकलो नाही. मी बाकीच्यांना सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल, आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही. मंडळाला भेट नाही दिली की कुणी काळछाप हे करणार. ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही. कधी कधी काही आता मध्ये जुन्नरला पण काहीतरी झालं होतं, त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोक देता, इलेक्ट्रॉनिक मीडिया देता. आता मी आज हडपसरमध्ये होतो, बोर्ड कधीचा 2019चा, तेव्हा तिथं टिळेकर पण आमदार नव्हते आणि चेतन तुपे पण आमदार नव्हते. तिला काळ छापलं की आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का, कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का, आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते. मी याच्याबद्दल जे काही बोलायचं ते तुमच्याबद्दलचे 2 प्रश्न आहेत. ब्रॉन्कायटिसचं काहीतरी निदान झालं होतं तुमचं? हो, झालं होतं असं डॉक्टरांनी मला सांगितलं. त्याच्यावर डॉक्टर म्हणले 2 दिवस विश्रांती घ्या, घेतली आणि बाहेर. अरे बापरे, आता बारामती म्हणणं पण मला भीतीच आहे. बरोबर, किती वाईट माझी परिस्थिती झाली. जॅकेट 2-3 दिवस दिसलं नाही तुमचं गुलाबी जॅकेट. मी जनसन्मान यात्रेच्या वेळेस जॅकेट, आता जनसन्मान यात्रा नाही. आता जाऊन दर्शन घ्यायचं, नतमस्तक व्हायचं, बाप्पाला आशीर्वाद मागायचे, एवढं चाललं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.